बुरशीनाशकाच्या एका थेंबाने उद्ध्वस्त केले राबणाऱ्या हातांचे स्वप्न। धुळे जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले। काळ्या आईच्या कुशीत घाम गाडून रात्रीचा दिवस करत शेतात फुलवलेली हिरवीगार पिके डोळ्यादेखत वाळून खाक होताना पाहण्याची वेळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील बळीराजावर आली आहे। ठिबकच्या माध्यमातून दिलेल्या एका बुरशीनाशकामुळे कलिंगड, केळी आणि कापसाची समृद्ध पिके उद्ध्वस्त झाली असून कष्टकऱ्यांची लाखो रुपयांची राख रांगोळी झाली आहे। पिकांवर ओढवलेल्या या भीषण संकटामुळे हट्टी गावातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सुकेनासे झाले आहेत। हट्टी खुर्द येथील अक्काबाई सुनील मासुडे, जयदेव शिंदे, अक्काबाई सीताराम पदमोर आणि राजबाई सुखदेव पदमोर या 4 शेतकऱ्यांनी अतोनात कष्ट करून आपल्या शेतात पिके उभारली होती। पिकांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी साई एजन्सीकडून मॅट्रिक्स कंपनीचे आंतरप्रवाही बुरशीनाशक विकत घेतले आणि ठिबकद्वारे ते पिकांना दिले। मात्र औषधाचा वापर करताच अवघ्या काही दिवसातच 14 एकरातील पिके माना टाकू लागली आणि बघता बघता डोलणारी पिके पार सुकून गेली। ज्या पिकांच्या भरवशावर भविष्याची स्वप्ने रंगवली होती ती पिकेच डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने या 4ही शेतकरी कुटुंबावर जणू आभाळच कोसळले आहे। व्याजाने घेतलेले पैसे, उसनवारी करून उभारलेले भांडवल आणि रात्रंदिवस गाळलेला घाम या सगळ्यावर एका फटक्यात नांगर फिरलाय। या घटनेत 4ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे 35 लाख रुपयांचे अपरिमित नुकसान झाले असून कर्जाचा डोंगर आता कसा फेडायचा या विवंचनेने बळीराजा पार कोलमडून गेलाय। घटनेनंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी केली, नमुने घेऊन गेले, पण आश्वासन देऊनही अद्याप कसलाच अहवाल दिलेला नाही। हतबल झालेला शेतकरी आज कृषी विभागाच्या उंबऱ्यावर न्यायाची भीक मागत उभा आहे। या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि या पीडित शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देऊन त्यांचा कोलमडलेला संसार वाचवावा अशी काळीच पिळवटून टाकणारी हाक आता संपूर्ण परिसरातून मारली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक जे शेतकरी 5-6 शेतकऱ्यांचा आमचा एक टरबूज, केळी, पपई, कापूस सर्व प्लॉट म्हणजे एकदम 100% नुकसान झालेलं आहे। तरी कंपन्याने हे आमचं सर्वांचं नुकसान 35-40 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ते तरी सर्वांनी म्हणजे त्यांनी कंपनीवाल्यांनी 100% नुकसान द्यायचं व आणि भरपाई करायला पाहिजे। कंपनीवाले नुसत्या आश्वासनं देत आहे की आम्ही तसं करू असं करू आणि अधिकाऱ्याशी जुळवाजुळवी करत आहे ते, आणि जे आपले तालुका अधिकारी आहे त्यांना मॅनेज करून त्यांनी सर्वांनी आमचा रिपोर्ट कसा करायचा आणि आमच्याकडून सॅम्पल मागत होते। दुकानदाराला न सॅम्पल मागता न लायसन्सचे विचार न करता त्यांनी परस्पर विचारणा करून 2 नंबर म्हणजे त्यांनी जुळवाजुळवी केली आणि अधिकाऱ्याशी आणि दुकानदाराशी आणि कंपनीशी साठगाठ करून म्हणजे शेतकऱ्यांना न विचारता आणि शेतकऱ्यांशी न बाजू मांडता त्यांनी डायरेक्ट स्वतः परस्पर मीटिंग करून घेतली आणि आम्हाला न विचारता त्यांनी जे सेटलमेंट जजमेंट करून घेतलं आणि रिपोर्टची त्यांनी साठगाठ केली आणि तो रिपोर्ट त्यांनी जो बदलून घेतलेला आहे ते तरी आम्ही तसं आमच्याकडे सॅम्पल आहेच, असा सॅम्पल आमच्याकडे 500 ग्रॅमचा पडलेला आहे। तरी पण आम्ही दुसऱ्या लॅबला आम्ही टेस्टिंगला पाठवू तरी सर्व म्हणजे प्रशासनाला बी आणि कंपनीवाल्याला बी 100% भरपाई द्यावी हीच आमची शेतकऱ्यांची नम्र विनंती। खुर्द या गावातील आम्ही 4 ते 5 शेतकऱ्यांनी टरबूज, केळी, कपाशी या पिकाची लागवड केली होती। लागवड केल्यानंतर 1 महिन्यांनी आमच्या पिकामध्ये मर झाली होती। मर झाल्यानंतर आम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं मॅट्रिक्स फंगिसाईड हे फंगिसाईड हे आम्ही साई एजन्सी हट्टी येथून या दुकानावरनं घेतलं आणि घेतल्यानंतर आम्ही ड्रिपमधून हे फंगिसाईड यूज केलं आणि यूज केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आम्हाला आमच्या संपूर्ण प्लॉटचं नुकसान झालं। 100% क्रॉचिंग आली, जळून गेले आणि जळून पूर्ण प्लॉट नाही म्हणजे 100% नुकसान झालं। तरी प्रशासनाला एक विनंती आहे आम्ही कमीत कमी 4 ते 5 शेतकऱ्यांचे जवळपास आमचे 15 ते 20 एकर जमीन टोटल सर्वांचं 35 ते 40 लाखाचं नुकसान झालं आहे। साधारणतः आता टरबुजाचा बाजार 20 रुपये 21 रुपये या भावाने विकला जात होता। प्रशासनाला एक विनंती आहे की
आम्ही सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर आमची भरपाई द्यावी. बोलू ना. टरबूज, केळी आणि कापूस या सर्व पिकाची आमची नुकसानी झालेली आहे. सर्व प्लॉटमध्ये 100% नुकसान झाली. क्रॉचिंग आलं, जळून गेलं. प्रशासनाला एक विनंती आहे की आम्हाला याची तात्काळ भरपाई द्यावी. आम्ही दुकानदाराकडे जसं बी आम्हाला हे प्लॉटवरचं नुकसान दिसलं, नंतर आम्ही दुकानदाराकडे भेटलो की असा आमचा इश्यू झाला. त्यांनी तात्काळ कंपनीचे अधिकारी यांना व्हिजिट करायला लावली. दुकानदारांनी व्हिजिट केल्यानंतर ते कंपनीचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी सॅम्पल घेऊन त्यांच्या लॅबला घेऊन गेले टेस्टिंगसाठी. अजून 4 दिवसांनी सुद्धा त्यांचा रिपोर्ट आलेला नाही आहे. आणि आम्ही साक्री कृषी तालुक्याला पण अर्ज केलेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बी आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. काय मागणी तुमची? आमची एकच मागणी आहे, सर्व शेतकऱ्यांना जेवढे 4 ते 5 शेतकरी आहेत त्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी. जवळपास आमच्या सर्व शेतकऱ्यांचं 35 ते 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे. सरकारला, प्रशासनाला एक कडकडीची विनंती आहे, लवकरात लवकर भरपाई देऊन द्यावी. कारण हे जे आम्ही जो भांडवल यूज केला होता, सर्व व्याजाचे पैसे उचलून केलेला होता. कृपया प्रशासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर भरपाई मिळवावी. कंपनीनं प्रोडक्ट ड्रीपद्वारे सोडलं होतं. टरबूज और कपाशीला सर्व नुकसान माझी झाली आहे. शेतामध्ये यायचं कामच नाही माझं. मी डायरेक्ट आत्महत्या करणार आहे आता. मला जर कंपनीने भरपाई दिली नाही आणि दुकानदाराने जर काही केलं नाही माझं, मी दुकानदाराकडून घेतलंय हत्तीतला भगवान शेठ साई दुकानदार यांच्याकडून. ते सुद्धा इथं शेतामध्ये येत नाही. आम्ही त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ ओरड घेऊन जातोय, पण ते सुद्धा येत नाही. ते सांगतात तुम्ही कंपनीची भेट घ्या का. आम्ही शेतकरी कुठे जाऊ आम्हाला माहितीच नाही. आम्ही भगवान शेठला दिसतंय त्याच्याकडून घेतोय, आम्हाला काय समजत नाही. ते म्हणे बुरशीनाशक आहे आणि आलो इथं तर सोडलं तर बॅग कपाशी पूर्ण टरबूज पूर्ण जळालेला आहे. काही इथं यायचं म्हणजे भाकर खावं नाही खावं, दवाखान्यात जातोय आम्ही. डायरेक्ट आत्महत्या करू असं वाटतंय आम्हाला. आता डायरेक्ट असं वाटतं ना या निंबालाच फाशी घेऊन इथंच काय करू घ्यायचं. काय जगा याचे एवढं 5-5, 6-6 लाख रुपये व्याजाने उचलले आणि टाकले इथं दुसऱ्याच्या शेती. कुठून द्यायचे पैसे आम्ही गरीब माणसं. आज म्हणजे त्या भाकर खायला सुद्धा आम्हाला पैसे कोण देणार नाही अशी कंडिशन झाली. लोक कुठे पैसे देतात आता. आमची मागणी फक्त एकच आहे, आम्हाला आमची जी नुकसान झाली ही भरपाई मिळाली पाहिजे. 100% जेवढी नुकसान आहे तेवढी पूर्ण आम्हाला मिळाली पाहिजे.